come towards session 6. In this session, we have seen some more problems on some product and combined equation of lines. This is first problem. Find k if one of the lines given by 3x square minus kxy plus 5y square equal to 0 is perpendicular. ही लाईन कशी आहे? या लाईनला परपेंडिक्युलर आहे. ओके, मागच्या प्रमाणेच मग यालाही काय करावं लागेल? हे ज्या दोन लाईनचं लेट y इक्वल टू mx बी वन ऑफ द लाईन एक लाईन आहे परपेंडिक्युलर टू 5x plus 3y equal to 0 represented by given equation. Okay, and therefore slope of 5x plus 3y equal to 0 is काय? It's a slope minus कोइफिशियंट ऑफ x अपॉन कोइफिशियंट ऑफ y. आता आपली लाईन कशी आहे? आपली लाईन या लाईनला कशी आहे? परपेंडिक्युलर आहे. अँड देअरफॉर स्लोप ऑफ लाईन परपेंडिक्युलर टू इट इक्वल टू m म्हणजेच काय? याचा निगेटिव्ह रेसिप्रोकल. मग काय करा? रेसिप्रोकल घ्या आणि चिन्ह बदला. प्लस 3/5 ही कुणाची किंमत झाली? m ची किंमत झाली. ओके, आता हे इक्वेशन मग आता अँड देअरफॉर सिन्स y इक्वल टू mx बी वन ऑफ द लाईन, ही दोनपैकी एक लाईन मानली. अँड देअरफॉर आपल्याला काय मिळेल? 3x² मायनस k mx² प्लस 5 y इक्वल टू mx. दुसऱ्या लाईनमध्ये करा, दॅट इज x² कट करा मायनस km प्लस 5m² इक्वल टू 0. हे ऑक्झिलरी इक्वेशन झालं. बट m तुम्ही ऑलरेडी शोधून ठेवला आहे. काय आहे? 3/5 द्या किंमत टाकून. 3 मायनस 3/5 k प्लस 5 इंटू 3/5 चा स्क्वेअर 9/25 इक्वल टू 0. ओके, 5ने मल्टिपल करा म्हणजे 5 3 15 मायनस 3k प्लस 9 इक्वल टू 0. 15 आणि 9 किती? यस, 9 आणि 5 24. हा मायनस 3k राईटला घ्या आणि मग k ची किंमत किती मिळाली? 8 मिळाली. बघा, असा हा सिम्पलसा प्रॉब्लेम. ओके, मागच्यासारखाच त्याच मेथडचा. बघा हा प्रॉब्लेम. फाइंड द कंडिशन दॅट द लाईन 4x प्लस 5y इक्वल टू 0 कोइन्साइड्स विथ वन ऑफ द लाईन. कोइन्साइड द्या, पॅरलल द्या, परपेंडिक्युलर द्या. कोइन्साइड आणि पॅरलल सेम आहे, स्लोप सारखे असतात. ह्या इक्वेशन ज्या दोन लाईन्स आहेत त्यापैकी एक लाईन हिच्याशी मॅच होते. म्हणजे ही लाईनचा स्लोप आणि हिच्यातल्या एका लाईनचा स्लोप कसा आहे? सारखा आहे. पहिल्यांदा येऊ इक्वेशन. लेट y इक्वल टू mx बी वन ऑफ द लाईन one of the line represented by given equation. and therefore टाका किंमत. मग तुम्हाला काय मिळेल? ax² प्लस ट्वाइस hmx² प्लस b m² x² इक्वल टू 0. दॅट इज x² कट करा आणि m² च्या लँग्वेजमध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन घ्या. यालाच म्हणतो आपण ऑक्झिलरी इक्वेशन. नाव स्लोप ऑफ 4x प्लस 5y इक्वल टू 0 इज, या लाईनचा स्लोप घ्या.
minus coefficient of x upon coefficient of y. Am I correct? And therefore slope of coincident line, slope of coincident म्हणजे एकमेकाशी मॅच होणारी म्हणजेच पॅरलल झाली, कोइन्सिडंट लाईन टू अबव लाईन, आणि ती काय मानली आपण y इक्वल टू एम एक्स, म्हणजे तिचा स्लोप काय आहे m, सेम आहे m1 इक्वल टू m2. अँड देअरफॉर या किमती कुठं टाका, ऑक्झिलरी इक्वेशनमध्ये टाकून द्या. तुम्हाला मिळेल b इंटू -4/5 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2h इंटू m -4/5 प्लस a इक्वल टू 0. That is 16b upon 25 minus 8h upon 5 plus a equal to 0. एलसीएम 25 घ्या, म्हणजेच काय मिळेल 16b, 25 यायचं असेल तर याला 5 ने गुणावं लागेल, 40h याला 25 ने गुणावं लागेल, प्लस 25a इक्वल टू 0, आणि इज द रिक्वायर्ड कंडिशन, कारण इक्वेशन दिलेलं नव्हतं. असा हा प्रॉब्लेम. समजा पॅरलल ऐवजी परपेंडिक्युलर दिलं तर त्या कंडिशनमध्ये काय होईल, फक्त स्लोप निगेटिव्ह रेसिप्रोकल होईल. पुन्हा याच पद्धतीने सॉल्व करा, तोही प्रॉब्लेम तुम्हाला जमेल. ओके, बघा प्रॉब्लेम, छान प्रॉब्लेम आहे. फाइंड द कंबाइंड इक्वेशन. कंबाइंड इक्वेशन शोधायचं आहे, म्हणजे गुणाकार करून येणारं, पासिंग थ्रू ओरिजिन अँड मेकिंग अँड इक्विलॅटरल ट्रायंगल, म्हणजे प्रत्येक अँगल 60 डिग्रीज असेल, विथ द लाईन y इक्वल टू 3. आता y इक्वल टू 3 लाईन कशी असते माहिती आहे ना, y इक्वल टू 3 हा तुमचा एक्स ॲक्सिस आहे, हा 0, y इक्वल टू 3 हा तुमचा पॉईंट आहे 0, 3 यामधून जाणारी ही जी लाईन आहे ही आहे y इक्वल टू 3 लाईन. मग हिच्याशी इक्विलॅटरल करणाऱ्या आपल्या दोन लाईन्स आहेत. पहिली लाईन समजा ही लाईन आहे ओरिजिनमधून जाणारी, ओरिजिनमधून जाणारी ही लाईन, ही आहे ओ ए. ओके, ही ओ ए ही पहिली लाईन आहे ओरिजिनमधून जाणारी, आणि ही ओरिजिनमधून जाणारी दुसरी लाईन ओ बी. B2 lines passing through origin making an equilateral triangle with y equal to 3. दोन लाईन घेतल्या. ओके, लेट OA and OB be two lines कुठून जाणाऱ्या, थ्रू ओरिजिन. बघा, be two lines through origin and making equilateral triangle with given line y equal to 3. ओके, मग प्रत्येक अँगल 60 असेल. जर हा 60 आहे, हा 60 आहे, हा 60 आहे, तर एवढा अँगल किती येईल माहिती आहे ना, फक्त एवढा अँगल 30 येईल. मग हा अँगल किती येईल ओएशी केलेला. अँड देअरफॉर देअर इन्क्लिनेशन म्हणजे पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसशी केलेला अँगल तुम्हाला दिसतो आहे. इन्क्लिनेशन्स आर, त्यांचं इन्क्लिनेशन काय येईल, ओ एने केलेला अँगल. आता हा टोटल 90 आहे, त्यातला हा 30 गेला, कारण हा इक्विलॅटरल ट्रायंगल आहे, हा परपेंडिक्युलर आहे, म्हटल्यावर हा अँगल 30 आहे. हा 30 आहे तर हा अँगल किती नसेल तर बघा, हा टोटल 60 आहे, हा 30, हा 30. ओके, 60 प्लस 60 टोटल अँगल 180 यायला पाहिजे. हा 90 आहे, हा 30 आहे, म्हणजे हा अँगल किती येईल 60 येईल. बरोबर आहे. मग हा अँगल किती आला 60 डिग्री. अँड ओबीने केलेला अँगल, ओबीने हा 60 प्लस हा 60, ओबीने केलेला अँगल, या लाईनने केलेला अँगल किती असेल 120 डिग्री. देअर इन्क्लिनेशन्स मिळाले. अँड देअरफॉर देअर स्लोप्स, इन्क्लिनेशन माहिती असेल तर त्यांचे स्लोप्स आर m1 इक्वल टू tan 60, आणि tan 60ची किंमत आहे
√3 sin 60 अपॉन cos 60 बरोबर आहे. साइन tan 60ची किंमत √3 आहे की 1/√3 आहे. √3 अँड m2 इक्वल टू tan ऑफ 120 डिग्री. 120 नाही माहिती, मग 90 प्लस 30. एम आय करेक्ट? 90 प्लस 30 आणि 90 प्लस 30 क्वाड्रंट कोणता आहे? सेकंड क्वाड्रंट आहे. सेकंडमध्ये टॅन कसा आहे? निगेटिव्ह आहे आणि 90मुळे टॅनचं रूपांतर कशात होईल? cot 30. टॅनचा रेसिप्रोकल आहे -√3. एम आय करेक्ट? हा मिळाला दुसऱ्या लाईनचा स्लोप. अँड देअरफॉर देअर इक्वेशन्स, त्यांचे इक्वेशन्स काय येतील? देअरफॉर देअर इक्वेशन्स आर y इक्वल टू m1x √3x अँड y इक्वल टू -√3x. एका बाजूला घ्या, दॅट इज √3 इंटू x मायनस y इक्वल टू 0 अँड √3 इंटू x प्लस y इक्वल टू 0. एम आय करेक्ट? हे झाले त्यांचे सेपरेट इक्वेशन्स. आपल्याला त्यांचं कोणतं शोधायचं आहे? कंबाइंड इक्वेशन. अँड देअरफॉर कंबाइंड इक्वेशन इज √3 इंटू x मायनस y √3 इंटू x प्लस y इक्वल टू 0 अँड देअरफॉर √a मायनस b a प्लस b a स्क्वेअर √3चा स्क्वेअर 3x² मायनस y² इक्वल टू 0 आणि इज द रिक्वायर्ड कंबाइंड इक्वेशन. हे झालं पाहिजे असलेलं कंबाइंड इक्वेशन. एकदम सिंपल प्रॉब्लेम. ओके, छान प्रॉब्लेम आहे, 3 मार्काला येऊ शकतो. बघा प्रॉब्लेम. इफ one of the line given by ax² plus 2hxy plus by² equal to 0 bisects angle between coordinate axes, then ही कंडिशन प्रूव्ह करायची आहे. ओके, आता हे होमोजिनियस इक्वेशन आहे. एच बीच्या किमती दिलेल्या नाहीत. होमोजिनियस प्लेन थेरी पार्ट आहे. मग हा तुमचा कोऑर्डिनेट ॲक्सिस आहे. ओके, एक लाईन काय करते? अँगल बिटवीन कोऑर्डिनेट ॲक्सिस हा तुमचा एक्स ॲक्सिस आहे. वाय ॲक्सिस यामधला एक लाईन काय करते? अँगल बायसेक्ट करते, म्हणजे याचे समान 2 भाग करते. म्हणजेच हा अँगल किती आहे? 45 डिग्री आहे. ओके, मधले वन ऑफ द लाईन बायसेक्ट अँगल बिटवीन कोऑर्डिनेट ॲक्सिस. वन ऑफ द लाईन म्हणण्यापेक्षा आपण OA म्हणू. ही लाईन आहे बायसेक्ट्स अँड देअरफॉर इट्स स्लोप m इक्वल टू tan 45 इम्प्लाइज. याच्या पुढे घेता येईल आपल्याला. देअरफॉर इन्क्लिनेशन किती येईल? 45 डिग्री. tan 45 आणि tan 45ची किंमत 1 अँड देअरफॉर इट्स इक्वेशन इज y इक्वल टू mx, म्हणजेच y इक्वल टू x. हे तिचं इक्वेशन झालं. ही काय आहे? वन ऑफ द लाईन आहे अँड इज वन ऑफ द लाईन गिव्हन बाय कोणतं? होमोजिनियस इक्वेशन ऑफ सेकंड डिग्री इन x अँड y. अँड देअरफॉर द्या किंमत टाकून, जिथं जिथं y आहे तिथं x टाका. तुम्हाला काय मिळेल? ax² प्लस 2hx इंटू x² प्लस bx इंटू x² थ्रॉआउट कट करा. x² जर थ्रॉआउट कट झाला तर बघा काय मिळतं तुम्हाला. काय मिळेल? a प्लस 2h प्लस b इक्वल टू 0.
म्हणजेच ए प्लस बी इक्वल टू -2h ऑन स्क्वेअरिंग. दोन्ही बाजूचं स्क्वेअरिंग करा, तुम्हाला तुमचं ॲन्सर मिळून जाईल. काय मिळाला? ए प्लस बीचा स्क्वेअर आणि याचा स्क्वेअर काय येईल? 4h² आणि हॅन्स द रिक्वायर्ड कंडिशन. आणि अशी ही कंडिशन आणि असा हा सिंपलचा प्रॉब्लेम. ओके, एक छान प्रॉब्लेम आहे बघा. फाइंड द जॉइंट इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स विच बायसेक्ट्स अँगल बिटवीन द लाईन्स. ह्या इक्वेशन ज्या दोन लाईनचा आहे ओरिजिनमधून जाणाऱ्या त्यांच्यातला अँगल बायसेक्ट करणाऱ्या, म्हणजेच अँगलचे यांच्यातल्या अँगलचे समान दोन भाग करणाऱ्या लाईनचं जॉईंट इक्वेशन पाहिजे आहे. बघूया कसं ते. मग पहिल्यांदा दिलेलं इक्वेशन बघा. गिवन इक्वेशन कॅन बी रिटन ॲज, हे कोणत्या दोन लाईनचं आहे ते शोधावं लागेल, कारण टॅन थिटाचा फॉर्म्युला आहे, दोन सेपरेट m1 m2 म्हणून. ओके, बघूया. x² + 3xy + 2y² याचे फॅक्टर्स पडतात. कॅन बी रिटन ॲज x² बे 2xy + xy + 2y² = 0. दॅट इज फर्स्ट टू कलेक्ट, सेकंड टू कलेक्ट. पहिल्या दोघांमधनं काय कॉमन आहे? x कॉमन, x + 2y. दुसऱ्या दोघांमधनं y कॉमन, x + 2y. आणि म्हणून तुम्हाला काय मिळाले? अँड देअरफॉर x + y इंटू x + 2y = 0. दॅट इज सेपरेट इक्वेशन्स कोणते मिळाले? x + y = 0 अँड x + 2y = 0 आर सेपरेट लाईन्स, सेपरेट इक्वेशन्स ऑफ लाईन्स. बरोबर आहे. दोन्ही कुठून जाणारे आहे? ओरिजिनमधूनच जाणारे आहे. मग हा तुमचा ओरिजिनमधून जाणारी, समजा ही तुमची एक लाईन, ही ओरिजिनमधून जाणारी दुसरी लाईन. ही तुमची पहिली लाईन आहे समजा y = -x आणि ही लाईन आहे y = x/2 किंवा x + 2y = 0 आणि x + y = 0. या दोन लाईन आहेत. यांच्यातला हा जो अँगल आहे हा बायसेक्ट करणारी लाईन, अँगल बायसेक्ट करणारी ही लाईन आहे समजा. ओके, मग हिच्यावर एक जर पॉईंट घेतला मी, हा अँगल बायसेक्ट करते, याचा अर्थ हा पॉईंट या लाईनपासनं आणि ह्या लाईनपासनं कसा असेल? सारख्या डिस्टन्सवरती असेल. इफ P x y B point lie on bisector of angle between given lines, हा जर त्या दोन लाईनच्या बायसेक्टरवरती हा जर पॉईंट असेल PXY, देन याचा अर्थ काय? P is equidistant from x + y = 0 and 2x + 2y = 0. या दोन पासून तो पॉईंट कसा असेल? सारख्या डिस्टन्सवरती असेल. इथपर्यंत काही शंका? कारण तो बायसेक्टरवरती आहे. ओके, मग सारख्या डिस्टन्सवरती असेल तर देअरफॉर पॉईंटचं लाईनवरचा डिस्टन्सचा फॉर्म्युला हा तुमचा पॉईंट होता. x1 y1 ही तुमची लाईन होती. तर हा फॉर्म्युला काय आहे? परपेंडिक्युलर डिस्टन्सचा फॉर्म्युला काय आहे? डिस्टन्सचा फॉर्म्युला आठवतो? मॉड ऑफ ax1 + by1 + c/√a² + b². हा फॉर्म्युला आहे. मग काढा लाईनचे इक्वेशन. पहिलं इक्वेशन घ्या, x + y हिचं डिस्टन्स, x ऐवजी x कॉर्डिनेट, तो पॉईंट आपण वाटल्यास x1 y1 घेऊ. x1 y1 घेतला तर काय होईल? x ऐवजी x1, y ऐवजी y1 + c आहे का? नाही. √a म्हणजे xचा कोएफिशियंट 1 + चा स्क्वेअर, yच्या कोएफिशियंटचा स्क्वेअर इज सेम ॲज तोच परपेंडिक्युलर त्या पॉईंटमधून या लाईनवरती टाकला म्हणजे x +
2y1 अपॉन रूट ऑफ कोइफिशियंट ऑफ एक्सचा स्क्वेअर 1 स्क्वेअर प्लस कोइफिशियंट ऑफ वायचा स्क्वेअर 2 स्क्वेअर आणि हा फॉर्म्युला आहे. आता फक्त सिम्प्लिफिकेशनचा पार्ट राहिला. दॅट इज इक्वल टू काय x1 प्लस y1 अपॉन रूट 2. एम आय करेक्ट? इक्वल टू मॉड ऑफ आय फिनिश दिस पार्ट x1 प्लस 2y1 अपॉन रूट ऑफ 5. एम आय करेक्ट? 4 प्लस 1 5 ऑन स्क्वेअरिंग. दोन्ही बाजूचं स्क्वेअरिंग करा म्हणजे मॉड निघून जाईल. स्क्वेअर केला तर काय होईल x1 स्क्वेअर प्लस ट्वाईस x1 y1 प्लस y1 स्क्वेअर अपॉन 2 इक्वल टू इकडेही स्क्वेअर करा x1 स्क्वेअर प्लस 4 x1 y1 प्लस 4 y1 स्क्वेअर अपॉन 5. ओके, फक्त क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केलं तर तुम्हाला काय मिळेल 5 ने याला गुणा 5x1 स्क्वेअर प्लस 10x1 y1 प्लस 5y1 स्क्वेअर 5 ने त्याला गुणा. बघा येत आहे का? 5 ने गुणल्यावर काय होईल 5x1 स्क्वेअर प्लस 10x1 y1 प्लस 5y1 स्क्वेअर 2 ने याला गुणा इक्वल टू ट्वाईस x1 स्क्वेअर प्लस 8x1 y1 प्लस 8y1 स्क्वेअर सगळे तिकडे घेऊन जा. 5x1 स्क्वेअर प्लस 2x1 स्क्वेअर 3x1 स्क्वेअर 8तनं 10तनं 8 गेले प्लस ट्वाईस x1 y1 5तून 8 गेले मायनस 3y1 स्क्वेअर. हा एक पॉईंट होता अँड देअरफॉर अशा अनेक पॉईंटचा सेट म्हणजेच लाईन अँड देअरफॉर लोकस इज किंवा इक्वेशन ऑफ जॉईंट इज 3x स्क्वेअर प्लस 2xy मायनस 3y स्क्वेअर इक्वल टू 0. बघा बरं 3x स्क्वेअर प्लस 2xy मायनस 3y स्क्वेअर इक्वल टू 0 is the required equation of bisector of line to the given lines. हा अँगल बायसेक्टरवरचा प्रॉब्लेम आहे. अशा प्रकारचा आणखी एक प्रॉब्लेम तुम्हाला एक्झरसाइजमध्ये आहे. ट्राय युअर सेल्फ. एकदम चांगला प्रॉब्लेम आहे. ओके, तर असा हा प्रॉब्लेम. इन नेक्स्ट सेशन वी टर्न टुवर्ड्स नेक्स्ट कन्सेप्ट. थँक्यू.